नगर मनमाड रोडवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुरू केले असून सोमवारी रात्री राहुरी परिसरात त्यांनी या संदर्भातील आढावा घेतला आहे. 11 ते 7 वाजेपर्यंत सगळी यंत्रणा मार्केटमध्ये घाला. जे आपले हे जागेवर रोड नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील. मला एक गोष्टीची खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे जिथे ट्रॅफिक जॅम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणं. तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज, जे खरं त्यांचं काम नाहीये पण उभे राहिले, असे कार्यकर्ते म्हणणं पण माझे भाग्य समजतो. कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय का, काय अडकलंय का काय. कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर. आणि मग तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही. आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही. आणि जर कुठे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे. तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो. होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगायचं? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता. माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली. आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला. एसपी ऑफिसहून मुंबईला गेला. आणि जेव्हा जिद्द असते ना तर त्या जिद्दीने सगळं होऊ शकतं. फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे, आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात. तर होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत. आणि राहुरीचेच मुलं आहेत, त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे, त्यांना फक्त रुजू व्हायचंय कामावर. असं काही कुठं अमेरिकन आणि कुठून जपानहून लोक येत नाहीत. राहुरीचेच आपल्या मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल. आणि शासनाला सांगितलं, साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो. म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला, तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट नाही. मी देऊन टाका 7 लाख रुपये. मी लहान होतो ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले. 7 लाख रुपये तर 7 लाख रुपयाला काय मूल्य नाही. दादा, हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं, पण आपण यामध्ये लक्ष घातलंय, काय सांगणार? आता रात्रीची वेळ कशाला खोटं बोलायला लावतो, त्या सोडून अहिल्यानगर परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार सूरज बोडखे, बाबळेश्वर परिसर.